वडार समाजातर्फे गोपाळ काल्यानिमित्त शनिवारी परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा होणार आहे. तब्बल 108 वर्षाची परंपरा असलेली ही दिंडी शनिवारी दुपारी 2:30 वाजता बाळवेसमधील श्री लक्ष्मण महाराज मंदिरापासून सुरू होणार आहे. तसेच चंद्रनील फाउंडेशनतर्फे दहीहंडी निमित्त भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष CA सुशील बंदपटे यांनी दिली आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज यांनी गोपाळ काल्यानिमित्त नगर प्रदक्षिणेची परंपरा सुरू केली होती. वडार समाजातर्फे शनिवारी दिनांक 15 रोजी 12 वाजता कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम वडार समाज मारुती मंदिरात घेण्यात येणार आहे. यानंतर शनिवारी दिनांक 16 दुपारी 2:30 वाजता समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते पूजन होऊन नगर प्रदक्षिणेसाठी ही दिंडी लक्ष्मण महाराज प्रशाला येथून मार्गस्थ होणार आहे. येथून बाळवेस, विजय चौक, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, मधला मारुती, माणिक चौक, राजवाडे चौक, चौपाड, नवजवान गल्ली, श्री सळई मारुती मंदिर मार्गे वडार गल्लीमध्ये या दिंडीचा समारोप होईल. त्याचबरोबर वडार समाजाचे 150 तरुणांचे गोविंदा पथक या प्रसंगी असणार आहे. नमस्कार, मी CA सुशील बंदपट्टे. गुरुवर्य लक्ष्मण महाराज यांनी सुरू केलेली नगर प्रदक्षिणा 108 वर्षानंतर देखील अखंडितपणे चालू आहे. यंदाच्या वर्षी ही 16 ऑगस्ट रोजी ही आमची नगर प्रदक्षिणा आमच्या लक्ष्मण महाराज जे वडार समाजाचं जे मारुती मंदिर आहे तिथून सुरुवात होणार आहे आणि बाळवेस चौक, विजय चौक, चाटी गल्ली, मंगळवारपेठ पोलीस चौकी, माणिक चौक, दत्त चौक, चौपाड, नवजवान गल्ली आणि वडार समाज अशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. तर मी सर्व सोलापूरकरांना, तमार वडार बांधवांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे. आणि यंदाच्या वर्षी चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने भारतीय सैन्यांच्या शौर्याचा गौरव ह्या संकल्पनेतून साकारणार आहोत. आम्ही 2 देखावे, यातील एका देखावात आम्ही दहशतवादी संघटनेच्या ठावठिकाणाचा नायनाट करणार आहोत आणि दुसऱ्या देखावात भारतीय सैन्य भारत मातेचं संरक्षण करताना चा देखावा सादर करणार आहोत आणि सोलापुरात पहिल्यांदाच हवेतून हलता देखावा सादर करण्याचं काम चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने होणार आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद.